विधानसभेची निवडणूक यावर्षी अतिशय चुरशीने होणार, कारण या मोहोळ तालुक्यामध्ये पारंपरिक जो सातत्याने मोहोळ तालुक्यातील बारावाड्या विषय असेल किंवा राजन पाटलाची सत्ता जी येत होती, जो त्याने टाकेल जो उमेदवार येत होता त्याला कुठंतरी यावर्षी ब्रेक लागेल अशी चिन्ह आहेत. आणि त्यामध्ये स्टार प्रचारक किंवा उमेशदादा पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. या संदर्भात पहिला प्रश्न त्यांना आहे की उमेशदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचा उमेदवार राजू खरे 1,00,000 मताधिक्याने निवडून येणारच, हा ठाम विश्वास आपण दिलेला आहे. तो कोणत्या कामाच्या बळावर? एक साधं गणित आहे की या मोहोळ तालुक्याचं मागचं जवळपास 50 वर्ष नेतृत्व राजन पाटलांचं घराणं करतं. 3 टर्म स्वतः राजन पाटील आमदार होते, त्याच्यानंतरच्या 3 टर्म हे त्यांनी दिलेले आमदार या ठिकाणी निवडून आलेले होते. म्हणजे सलग 30 वर्ष ही राजन पाटील यांच्या हातामध्ये इथली सत्ता आहे. या 30 वर्षामध्ये या मोहोळ विधानसभा मतदारसंघातले कुठले प्रश्न सुटले? आज राजन पाटील म्हणतायत की भीमा नदीवर बॅरेज झाले पाहिजेत, सिन्हाभाऊ नदीवर बॅरेज झाले पाहिजेत. मग 30 वर्ष काय राजन पाटील गोट्या खेळत होते काय? नंतर त्याच्यानंतरचे जे उमेदवार दिले होते त्यांनी त्यावेळेला ते काय झोपा काढत होते? आत्ता राजन पाटील म्हणतायत ज्या राजन पाटलांना स्वतःच्या अनगर गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायला मागच्या 3 वर्षापूर्वी त्यांना पाईपलाईन करतात, स्वतःच्या गावातली लोकांना पिण्याचं पाणी त्याला 30 वर्ष देता आलं नाही. स्वतः आमदार असताना विधानसभेमध्ये एखादा तारांकित प्रश्न त्याने विचारला नाही, एखादा लक्षवेधी त्याने मूळ तालुक्यासाठी मतदारसंघासाठी मांडली नाही. त्या राजन पाटलाच्या आत्ताच्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये लोकांना आता अजिबात विश्वास राहिलेला नाही. पूर्वी काय होतं की त्यांना पर्यायी असलेलं नेतृत्व या मतदारसंघामध्ये नव्हतं. जे निर्माण होऊ पाहत होतं त्याला त्यांनी उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. आणि त्याच्यामुळं या मोहोळ मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला राजन पाटील यांनी त्यांच्या परिवाराची एक दहशत होती आणि त्या दहशतीमुळं त्यांच्या विरोधात जाण्याच्या करता धाडस करत नव्हता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता लहान मुलगासुद्धा त्यांच्या विरोधामध्ये बिनधास्त बोलू शकतो, अशा पद्धतीचं मोहोळ मतदारसंघातलं वातावरण आहे. हे राज्यकर्ते कसा असला पाहिजे? सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा राज्यकर्ता असला पाहिजे. हा इतका अप्पलपोटी माणूस आहे की मोहोळ तालुक्यामध्ये अनगरला जे अप्पर तहसील कार्यालय झालं, नवीन तहसील कार्यालयाची कुणीच मागणी केलेली नव्हती. कुणालाही त्या ठिकाणी बाबा ह्या तहसील कार्यालयामध्ये आम्हाला मोहोळला जायला अडचण होती, त्रास होतो, आमच्या केसचं निकाल लवकर लागत नाहीत, तिथं तहसीलदार तिथला पैसेच खातो, तिथले कर्मचारी आम्हाला त्रास देतात, असं कुठंही तक्रार अजिबात नव्हती. नवीन तहसील कार्यालय अनगरला घेऊन जायचं काय कारण? अनगरला जायला जी 42 गावं त्या अप्पर तहसील कार्यालयामध्ये समाविष्ट केली, त्या 42 पैकी 31 गावामधून अनगरला जायला कुठलीही वाहतूक व्यवस्था नाही. आता लोकांनी त्या तहसील कार्यालयामध्ये जायचं कसं? सगळ्याकडे काही 2 व्हीलर आहे का? सगळ्याकडे 4 व्हीलर आहे का? सर्वसामान्य माणसांनी तिथं जायचं कसं? बरं, तिथं गेल्यानंतर जर ती व्यक्ती राजन पाटलाची विरोधक असेल तर तिथल्या तहसीलदारला दम देऊन सांगितलं जाईल की जोपर्यंत विरोधक जो आहे तो राजन पाटलाच्या किंवा त्यांच्या 2 पोरांच्या पाया पडत नाही, त्यांच्या पुढं नाक रगडत नाही, तोपर्यंत त्याचं काम होणार नाही. एखाद्या मुलीला शाळेचा दाखला जरी पाहिजे असेल तर तिचा बाप जो आहे तो राजन पाटलापाशी जाऊन त्याचं पाय धरलं पाहिजेत, तरच त्या मुलीला एखादा उत्पन्नाचा दाखला मिळेल, डोमिसाईलचं सर्टिफिकेट मिळेल. अशा पद्धतीच्या लोकांना गुलाम बनवण्याच्या करता लोक माझ्याकडं या भागातली लोक जे आहेत त्याशी पाय नाक रगडत माझ्यापाशी आली पाहिजेत कामासाठी, याच्याकरता म्हणून तहसील कार्यालय तिथं नेलं. त्यामुळं लोकांना प्रचंड चीड आहे. मोहोळ शहरची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. ही जी 40 गावं आहेत या 40 गावावर मोहोळ शहराची पूर्ण बाजारपेठ अवलंबून आहे. इथली व्यापारी बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. इथं सरकारी कार्यालय इथं आहे, तहसील कार्यालय इथं आहे, म्हणून सगळे लोक इथं मोहोळमध्ये येतात. आता कशाला मोहोळमध्ये येतील? मग मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त होणार. मग जर नरखेड जो पूर्ण गट आहे, नरखेड जिल्हा परिषद गट जो माझा स्वतःचा आहे, जिथून मी 7,500 मतांनी निवडून आलो, तसाही राजन पाटलाच्या मागे यापूर्वी पण नव्हता, पण जी काही 30% मतं त्यांना पडत होती, आता ती सुद्धा मतं त्यांना पडणार नाहीत राजन पाटलाला. नरखेड झेडपी गट 90% विरोधात जाणार आहे. शेटफळ जो झेडपी गट आहे जो अनगर अप्पर तहसीलला जोडलाय तो 90% विरोधात जाणार आहे. त्याच्यानंतर पेनूर झेडपी गट हा 90% विरोधात जाणार आहे. आणि राहिला कुठला? पूर्वीचा अनगर झेडपी गट जो आता पोखरापूरचा आहे त्यातला 50% पार्ट म्हणजे 1-2 पोखरापूरचा तो देखील 90% विरोधात जाणार आहे.
मोहोळ शहर तर 95%च्या पुढे विरोधात जाणार आहे, कारण अख्खे मोहोळ शहरनी या विरोधामध्ये शहरातल्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर बंद पुकारून कडकडीत बंद पाळून या आंदोलनामध्ये भाग घेतला. मग 1,60,000 मतदान ज्या भागामध्ये येतं तिथला जर 90% मतदार हा जर राजन पाटलाच्या विरोधात मतदान करणार आहे, यशवंत मानेच्या विरोधात मतदान करणार आहे, तर मग हे कशाच्या जीवावर निवडून येणार आहेत. उत्तर सोलापूरमध्ये यांचं काय चालतं? उत्तर सोलापूरमध्ये बळीराम काका साठेंचा गट आहे, दिलीप माने साहेबांचा गट आहे, शिवसेना तिथं आहे. हे सगळीच तर माणसं आम्हाला मदत करणार आहेत. त्याच्यानंतर पंढरपूर भागामध्ये यांचं तसंही कोण यांना खात नाही. तिथं भालकेंचा गट आहे, भालके काँग्रेसकडनं लढत आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर जे काही आमचे सहकारी आहेत सगळ्यांची नावं मी घेत नाही, ते सगळेजण आम्हाला मदत करणार आहेत. शिवाय उमेदवारच हा पंढरपूर तालुक्यातला आहे, त्यामुळे पंढरपूर भागातनं आम्हाला मोठ्या प्रमाणावर लीड मिळणार आहे. उत्तर सोलापूर आम्ही कव्हर करतोय, पंढरपूर भाग आम्हाला चांगला सहकार्य करणार आहे. अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा जो परिसर आहे तिथून आम्हाला 90% मतदान होणार आहे. राहिलेले झेडपी गट कुठले आहेत? कुरुल आणि कामती. मागचे 10 वर्ष कुरुल आणि कामतीमध्ये राजन पाटलाची सत्ताच नाही. मागचे 10 वर्ष राजन पाटलाच्या विरोधात हा गट आहे, कुरुल आणि कामती. मग राजन पाटलाला मतं कुठनं मिळणार आहेत? अनगर नगरपालिका सोडली त्याच्या हद्दीमध्ये असलेले त्या अनगर गाव आणि त्याच्या त्या वाड्या, ह्याच्या व्यतिरिक्त राजन पाटलांना म्हणजेच यशवंत मानेंना मतं कुठेही मिळणार नाहीत. इतर ठिकाणी 80 ते 90% मतदान आम्हाला होणार आहे. आणि त्यामुळं ह्या संपूर्ण विधानसभेचं चित्र जे आहे ते एकतर्फी झालेलं दिसेल. आमचा उमेदवार 1 लाख मतांनी निवडून येईल, त्याचं हे गणित आहे. परंतु अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर याचा काय परिणाम आपल्या आघाडीच्या उमेदवाराला होईल? संजय क्षीरसागर यांनी व आमच्या मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या प्रत्येक सदस्यांनी मोहोळचं जागृत असलेल्या नागनाथ महाराजाची शपथ खाल्ली होती की अनगरकरांच्या विरोधामध्ये आमची सगळी जी एकजूट आहे ह्याला कसलीही बाधा आणणार नाही. संजय क्षीरसागरांनी उमेदवारी ठेवून या संदर्भामध्ये या एकजुटीला बाधा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका अर्थानं संजय क्षीरसागर अपक्ष निवडणूक लढवत नसून ती नागनाथ महाराजांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. मला सांगा, साक्षात नागनाथ महाराजाच्या विरोधात लढवलेली निवडणूक संजय क्षीरसागर जिंकू शकतात का? हा प्रश्न आहे. त्यामुळं आम्हाला तो विश्वास आहे की ज्यांनी ज्यांनी शपथ खाल्ली ते सगळे आमच्यासोबत आहेत. ज्यांनी शपथ खाऊनसुद्धा त्या शपथेला न जागता अनगरकरांना मदत होईल अशा पद्धतीची अपक्ष उमेदवारी देऊन ज्यांनी त्या ठिकाणी साक्षात नागनाथ महाराजांच्या बरोबर प्रार्थना केलेली आहे त्यांना नागनाथ महाराजच धडा शिकवतील. सर्वसामान्य जनतेची श्रद्धा कुठल्याही पुढाऱ्यापेक्षा नागनाथ महाराजावर जास्त आहे आणि नागनाथ महाराजाची शपथ खाऊन जो मोडतो त्याला सामान्य माणसंही शिक्षा देणार आहेत आणि नागनाथ महाराज पण त्याला शिक्षा देणार आहेत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनीही आज उमेदवार माघारी घेतले असले तरी महायुतीचे उमेदवार यशवंत माने हे त्यांना जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांचं असं मत आहे की मनोज जरांगे पाटलाचा आम्हाला पाठिंबा आहे. याकडे आपण कसं बघता? जो नेता म्हणजे या तालुक्याचे नेते कोण आहेत? राजन पाटील. लोकनेते बाबुराव अण्णा पाटलांचे ते चिरंजीव आहेत. लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांचा मृत्यू जो आहे तो 19 फेब्रुवारीला झाला, म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी झाला. त्यांचा मुलगा कोण आहे तर राजन पाटील. माझा बाप एक शिवजयंतीच्या दिवशी मेला, 19 फेब्रुवारीला मेला, म्हणून इतर कुणीही शिवजयंती साजरी करायची नाही असा फतवा काढणारा राजन पाटील. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा सुद्धा माझा बाप मोठा होता असं या तालुक्यामध्ये बिंबवणारा, दहशतीच्या जोरावर या तालुक्यामध्ये शिवजयंती साजरी न करून देणारा जो नेता आहे त्याच्या मागे मराठा समाज जात असतो. या तालुक्यामध्ये जेवढ्या अट्रॉसिटीच्या केसेस आत्ता मागच्या यांच्या सत्ता काळात दाखल झाल्या त्या सगळ्या राजन पाटलांनी दलित समाजाला हाताशी धरून दाखल केल्या आणि त्या सगळ्या मराठा समाजावर केल्या. मराठा समाज कसं काय राजन पाटलाबरोबर जाऊ शकतो? मनोज जरांगे पाटील साहेबांच्या समोर या विषयाची चर्चा झालेली आहे. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला विरोध करणारा राजन पाटील हा मराठाद्रोही आहे, मराठा विरोधी आहे. अरे शिवद्रोही माणूस आहे, त्याला कोण मदत करणार आहे, त्याला कोण मतं देणार आहे? त्यामुळं ज्याच्या गावामध्ये मराठा समाजाची एका महिलेला, कोट्याधीश असलेल्या महिलेला तिच्या घरावर दरोडा टाकून तिच्या मुलावर ॲट्रॉसिटी करून तिचं शैक्षणिक करिअर उद्ध्वस्त करणारा हा राजन पाटील, आणि ती कोट्याधीश महिला तिला घरदार सोडायला लावलं आणि आज पुण्यामध्ये लोकांच्या घरी धुणं भांडी करायची वेळ आणली, तिच्या मुलाला दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून राहायची वेळ आणली. पोलीस पाटील असलेलं तिचं घर, ती मराठा समाजाची एक भगिनी, अशा मराठा समाजाच्या भगिनीवर एवढा अन्याय अत्याचार करणारा हा राजन पाटील, त्याच्या बाजूने या तालुक्यातला मराठा समाज उभा राहील?
त्याच्या बाजूनं मनोज जरांगे साहेब मतदान करा म्हणून सांगतील, कुणाला मूर्ख बनवताय म्हणा. आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांचा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध नसताना त्यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे ते आमच्या पत्त्यावर पडेल अशाही वावड्या उठवल्या जात आहेत. त्याकडे आपण कसं बघता? यशवंत मानेचा कधी राष्ट्रवादीचा संबंध होता? त्याला राष्ट्रवादीमध्ये उमेश पाटलांनी पहिलं पद दिलंय. मी प्रदेश अध्यक्ष असताना यशवंत मानेला पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्षाचं पत्र द्यायला लावलं मी त्यावेळेला. तेव्हा यशवंत मानेला राष्ट्रवादी, घड्याळ आणि पवारसाहेब त्यावेळेला दिसले, त्यावेळेला कळले. त्यामुळं राजू खरे हे समाजसेवक आहेत. राजू खरे यांनी मागच्या 2-3 वर्षामध्ये दुष्काळामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये स्वतःच्या खर्चाने टँकरनं पाणी पाजण्याचं काम केलेलं आहे. यशवंत मानेने काय काम केलं? यशवंत मानेने काय केलं? आमदारकीच्या जीवावर या मोहोळ तालुक्यात त्या मुंडेवाडीमध्ये 90 एकर जमीन खरेदी केली, तांबळ्यात 40 एकर जमीन खरेदी केली. बरोबर आहे. एक मोठा खडी क्रशर चालला, 400 कोटीचं इथलं मोहोळ वैरागचं काम घेतलं, दुसरं एक रेल्वेचं कंत्राट घेतलं. अशी सगळी ठेकेदारी करण्याचं काम फक्त यशवंत मानेने केलं. मुळातच तो ठेकेदारच आहे. बरोबर आहे. मोहोळमध्ये येऊन ठेकेदार प्लस दलाल झाला आहे. मग हे जे हजारो कोटी, 5,000 कोटी नेमकं कुठे गेलं असं आपल्याला म्हणायचं आहे? हेच कालपासून आकडा 2800-2700 कोटीचा होता. परवा अजितदादांनी भाषणात सांगितलं 2700 कोटी रुपयाचा मी निधी दिला. आता अजितदादा अर्थमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे खरा आकडा आहे. 2700 कोटीचा निधी दिला असं अजितदादा म्हणले. हे म्हणतो माझे मध्यंतरी म्हणला 3,000 कोटी. त्याच्यानंतर काल म्हणायला लागला 4,500 कोटी. 8 दिवसामध्ये आचारसंहिता लागल्यानंतर सुद्धा 1,500 कोटी वाढले. हे जे आकडे सांगितले जात आहेत, जर हे आकडे खरे असतील तर मग सगळ्या मोहोळ मतदारसंघातल्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे कसं काय? या मोहोळ मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून प्रलंबित कसं काय? या मोहोळ मतदारसंघामध्ये अजून हॉस्पिटल ही कुठलंच त्या ठिकाणी सुविधा कशीच अजिबात दिसत नाही. म्हणजे आरोग्याची सुविधा नाही, शिक्षणाची सुविधा नाही, शाळा सगळ्या पडलेल्या आहेत, इमारत शाळेची एक सुद्धा नीटनेटकी नाही. म्हणजे रस्ते नाही, लाईट नाही, पाणी नाही, शेतीला त्या ठिकाणी पाणी नाही, शेतकऱ्याला रस्ते नाही. विकास कशाचा केला? 3,000 कोटी गेले कुठं? हा मोहोळ तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जनतेला मोठा प्रश्न पडलेला आहे. हे फक्त दाखवायचे खोटारडे आकडे आहेत. त्या ठिकाणी जगलेरी करून फक्त प्रशासकीय मान्यता त्यांनी आणलेल्या आहेत. एकही प्रश्न त्यांनी कुठलाही सोडवलेला नाही. ज्या कामाचं लोकार्पण झालं तेच खरं काम. आणि ही सगळी कामं, पूर्वीची कामं जी काही शासनाकडे मंजूर झालेली आहेत तेवढीच फक्त कामं खरी. यांनी जे काही दाखवलेली कामं आहेत, जे बोर्ड लावलेले आहेत, ते बोर्ड सगळे खोटे आहेत. जर खरं असतं तर लोकांनी त्या बोर्डची आरती केली असती. लोकांनी त्या बोर्डाला काळं फासलं. अनेक लोकांनी बोर्ड फाडून फेकून दिले. त्याला यशवंत मानेला लोकांनी गावात जाऊन विचारतात बोर्डावर लिहिलेला रस्ता कुठं आहे, बोर्डावर लिहिलेली पाण्याची टाकी कुठं आहे? पाण्याची टाकी नाही, बोर्डावर लिहिलेला रस्ता नाही. मग यशवंत मानेनं पैसे गेले कुठं? हे पैसे जे आहेत ना, ते जे बांधलेलं घर आहे ना राजन पाटलाचं 50 कोटीचं, ते पैसे जे आहेत ना, त्या आलेल्या पैशातनं ती घर बांधलेलं आहे. दुसरं काही कुणाचं भलं झालं नाही. यशवंत मानेनं 100 एकर जमीन घेतली आहे, तांबोळ्याला 40 एकर जमीन घेतली आहे. त्यामुळे त्या ठेकेदाराकडनं ॲडव्हान्स उचलून टक्केवारीवर यांनी फक्त स्वतःची पोटं भरायचा धंदा केलेला आहे. उमेशजी पाटील फक्त व्यक्तिकेंद्रित द्वेष करतात असंही राजन पाटील परिवाराचं मत आहे. त्याकडे आपण कसं बघता? व्यक्तिकेंद्रित काय द्वेष करायचं कारण आहे? राजकारणात असलेला माणूस हा सार्वजनिक माणूस असतो. तुम्ही जर त्या ठिकाणी फक्त तुम्ही आणि तुमचं कुटुंब घरापुरतं मर्यादित असाल तर तुम्ही व्यक्तिगत व्यक्ती झाला. ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी आमदार असता, ज्या वेळेला तुम्ही लोकप्रतिनिधी असता, त्यावेळेला तुम्ही सार्वजनिक होता. त्यामुळं लोकांच्या प्रती तुमची जबाबदारी आहे. लोकांनी तुमच्याकडे बघून तुमचा आमदार या ठिकाणी निवडून दिलेला आहे. आजपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये होता, राज्यात तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होता, राज्यात तुमच्या विचाराचा, देशामध्ये तुमच्या विचाराचे पंतप्रधान होते. मग भीमा नदीचा उगम काय काल परवा झाला? का सिना नदीचा उगम काल परवा झाला? मला एक प्रश्न पडतो की आत्ता राजन पाटील म्हणतायत की भीमा नदीवर बॅरेज झाला पाहिजे, आत्ता राजन पाटील म्हणतात सिना नदीवर बॅरेज झाला पाहिजे, आता राजन पाटील म्हणतात सिना भोगवती योजना झाली पाहिजे. 30 वर्ष काय गोट्या खेळत होते का राजन पाटील? 30 वर्ष, मागचे 5 वर्ष यशवंत माने काय इटी दांडू खेळत होते का? ह्या प्रश्न मार्गी लावायला तुम्हाला कोणी अडवलं होतं? जिल्हा परिषद सदस्य असलेला उमेश पाटील जर सिना नदीवरचा पूल 2 वर्षात बांधून पूर्ण करून दाखवू शकतो. घाटणे बॅरेजची दारं 15 वर्षापूर्वी, घाटणे बॅरेज 20 वर्षापूर्वी झालेला आहे. उमेश पाटील झेडपी सदस्य असताना घाटणे बॅरेजची दारं लावून माझ्या इथल्या हजारो लाखो शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कल्याण करू शकतो. तुम्हाला एवढ्या वर्ष का प्रश्न सुटले नाहीत? 1990 सालची आष्टी उपसा सिंचन योजना अजून तुम्ही पूर्णच करताय. शिरापूर उपसा सिंचन योजना अजून चालूच आहे म्हणताय. म्हणजे तुमचं लिडरशिप जे आहे, तुमचं नेतृत्व हे फेल गेलेलं आहे आणि लोकांनी ते ओळखलेलं आहे. ह्यांना व्हिजन नाही. ही 7वी 8वी नापास असलेली लोक आहेत, ह्यांना त्या
एखादी योजना कशी आणायची आणि कशी मंजूर करायची याची अजिबात काडीची अक्कल नाही. त्यामुळे लोकांनी ओळखलंय की लोकांना आता शहाणं नेतृत्व पाहिजे, काम करणारं नेतृत्व पाहिजे, व्हिजनरी नेतृत्व पाहिजे आणि लुटारू मनोवृत्तीचं नसलं पाहिजे आणि आम्हाला दहशतीतून मुक्त व्हायचं आहे, गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे अशी लोकांची भावना आहे. हां, सतत तुम्ही राजन पाटील यांच्यावर दहशतीचा किंवा गुंडगिरीचा जो तुमचा आरोप आहे बऱ्याच दिवसापासून, त्याकडे राजन पाटील असं मत आहे की गेल्या 30-40 वर्षापासून दहशतीवर राज्य करता येत नाही. आम्ही पण लोकांची वाडी वस्तीवर जाऊन कामं केली आहेत आणि त्यामुळेच आमचा तालुका पाठीमागे येतो. त्याकडे कसं बघतो? आता राजन पाटील म्हणतात की दहशत नाही, बरोबर आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेला राजन पाटलांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला भीती दाखवताय, माझ्या पोरांनी 17 वर्षी 302ची कलमं भोगलेली आहेत आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवणार. म्हणजे राजन पाटील हे 302ची कलमं म्हणजे पंडित देशमुखांचा झालेला मर्डर हा माझ्याच पोरांनी केला होता हे जाहीरपणे सांगतात आणि त्याच्या माध्यमातून मी किती मोठा दहशतवादी आहे, मी किती मोठा गुंड आहे, मी हे स्वतः त्या ठिकाणी कबूल करतात आणि आता सांगतात की दहशतीच्या जोरावर मतं मिळतात का? अहो, दहशत करून तुम्ही इथली लिडरशिप संपवली, दहशत करून लोकांची अडवणूक केली. सर्वसामान्य माणूस जर एखादा विरोधात गेला तर त्यांचा कारखाना असल्यामुळे त्याचा ऊस घेतला जात नाही, त्याच्या शेतातली पाईपलाईन तोडली जाते, त्याच्या शेतात जाणारा रस्ता बंद केला जातो, लोकांची अडवणूक केली जाते त्याच्या काही गुंड लोकांना हाताशी धरून. आणि ह्या मोहोळ मतदारसंघातल्या लोकांना माहीत आहे राजन पाटलाची गुंडगिरी किती आहे, दहशत किती आहे. त्याच्या गावातली ग्रामपंचायती निवडणूक होत नाही म्हणजे लोक लय प्रेम करतात म्हणून होत नाही असं आहे काय? अर्जच भरू देत नाही कोणाला, दुसऱ्याला अर्जच नाही भरू दिल्यानंतर करणार काय? त्याच्या परिस्थितीमध्ये बिनविरोध होईल नाही तर काय होईल? माझं फक्त एकच आव्हान आहे, आता ह्या आत्ताचं जे मतदान होणार आहे ना, ते मतदान केंद्र जे येत आहे त्या खोलीच्या आतमध्ये जिथं ॲक्च्युली ते मतदान यंत्र ठेवलं जातं ना, त्या मतदान यंत्राकडं तोंड करून CCTV कॅमेरा लावा. मग खरं नेमकं लोक जे आहेत ना प्रत्यक्ष मतदान करतात का ह्यांचे टगे कार्यकर्ते त्या ठिकाणी बटणं दाबायला उभे असतात हे ते लोकांना कळेल. बरं, आता येणाऱ्या निवडणुकीत एक स्टार प्रचारक म्हणून आपली महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशी व्यूहरचना असेल या प्रचार यंत्रणा? आमची व्यूहरचना साधी आहे. सर्वसामान्य मतदार याच्यावर आमचा प्रचंड विश्वास आहे. लोकांनी प्रणितीताई शिंदेंना इथं कुठली यंत्रणा नसताना मर्यादित यंत्रणेमध्ये 63,000चा लीड दिला. त्यामुळं आता तर मोहोळ तालुक्याला इतिहास घडवायचा आहे. आता मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्याची चाहूल लागलेली आहे. 1947 साली देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला. आता 23 नोव्हेंबरला मोहोळ स्वतंत्र होणार आहे. त्यामुळं सगळा मतदार जो आहे तो स्वातंत्र्य लढ्याचा सैनिक झालेला आहे. प्रत्येकजण भगतसिंग झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्या त्वेषानं सगळेजण जे आहेत मोहोळ विधानसभा मतदारसंघाला गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता आणि पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या करता पेटून उठलेला आहे. त्यामुळे आमची रणनीती हीच आहे, सर्वसामान्य माणसाने मोकळा श्वास त्याला घेता यावा, स्वातंत्र्य त्याला उपभोगता यावं, त्याला व्यक्ती स्वातंत्र्य मिळावं, त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळावं, त्याला वागण्याचं स्वातंत्र्य मिळावं आणि त्याला वावरण्याचं स्वातंत्र्य मिळावं. याच्या करताची ही खऱ्या अर्थानं लढाई आहे. आणि ती गुलामगिरीतून आपल्याला जर मुक्त होत असेल, आपल्या पुढच्या पिढ्याचं 7 पिढ्याचं कल्याण करण्याची एकमेव संधी आता आलेली आहे. अभी नहीं तो कभी नहीं म्हणून मतदार आता रस्त्यावर उतरलेला आहे आणि हीच आमची रणनीती आहे. अभी नहीं तो कभी नहीं, राजन पाटील तेरी खैर नाही. ओके, धन्यवाद दादा. धन्यवाद.